महाराष्ट्र में अतिवृष्टि से तबाही हुई है, किसान बेहाल हुए, घरों में खाने के लिए अनाज नहीं है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि सरकार से मांग है कि ओलावृष्टि घोषित कर किसानों को प्रति एकड़ 50,000 रुपए की सहायता दी जाए। सोलापूरमध्ये केवळ शेतकरीच नाही तर सर्व जनता रडताना दिसते। ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी शिरलं, प्रचंड घरामध्ये होतं नव्हतं ते सगळं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात, म्हणजे खायला सुद्धा राहिलं नाही घरात। आणि पुन्हा 2-3 दिवस पुढचे पावसाचे दाखवत आहेत। 16 तारखेपर्यंत अतिवृष्टी किंवा हवामान खात्याचा अंदाज आहे अतिवृष्टी होईल। आणि मराठवाडा जवळजवळ संपलाय। विदर्भातील 5-6 जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे। त्याला शेंगा सुद्धा आलेल्या नाही, कपाशीचं नुकसान झालेलं आहे। आणि अशा स्थितीमध्ये सर्वांची मागणी असताना जर मुख्यमंत्री म्हणत असतील की आम्ही मदत करतो, मदत काय करतायत? मदत ही आहे की जुना JR निवडणुकीच्या पूर्वी जो होता, जे निकष बदलवले होते, NDRFच्या वर आम्ही देतो असं सांगून छाती ठोकपणे सांगितलं होतं। आता NDRFच्या निकषाप्रमाणेच ते जुने निकष आहेत, तोच लागू करू। जर हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत मदत आणि तेही 8,500 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे, तर 16-17 हजार रुपयात काय होणार आहे? काय फायदा होईल? आणि त्यातून पुन्हा पीक विमा जे ट्रेगर बदललेत त्यामुळं त्यातला 1 रुपया फुटी कवळी सुद्धा पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना मिळणार नाही। आणि NDRFचे निकष ठीक आहे, केंद्राचे निकष होते, पण एवढं मोठं नुकसान झालं, काही शिल्लक राहिलं नाही शेतात। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करणं हेच महत्वाचं होतं। आणि ओला दुष्काळ जाहीर करून तुम्हाला भरीव किमान 50,000 रुपये पर हेक्टरी नाही मदत दिली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा शेतकरी शिल्लक राहणार नाही। पहिलेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि वरून हे संकट अस्मानी आलेलं आहे। या नैसर्गिक संकटामुळं प्रचंड हानी झाली आणि शेतकऱ्याला यातून वाचवायचं असेल, बळीराजाला जर वाचवायचं असेल, सरकार मायबापला विनंती आहे, ओला दुष्काळ जाहीर करा आणि प्रति 50,000 रुपये एकरी मदत करा। तुमच्या लोकांचं ऐका, त्यांच्या भावना ऐका। केवळ थातूरमातूर काही दिल्याचं दाखवू नका, हे थातूरमातूर आहे। ही काही मदत काही म्हणजे कुठलीच दिलासा देणारी मदत नाही आहे। जे आता 8,500 रुपये हेक्टरी मदत ते NDRFच्या निकषाप्रमाणे देता येते। त्यामुळं मला पुन्हा विनंती करायची आहे, नाहीतर हा शेतकरी आता रस्त्यावर उतरून तुम्हाला फिरू देणार नाही, इथपर्यंत लोकांचा आक्रोश आहे।